नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर मित्तल सुपे, सहाय्यक प्राध्यापक मृद व जलसंधारण अभियांत्रिकी विभाग, कृषी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे कार्यरत आहे। मी आज आपल्याला पूर्णा नदीच्या खोऱ्यातील शेत जमिनीचा सिंचनाद्वारे उत्पादन वाढ करण्याचा प्रयोग सांगणार आहे। विदर्भात उपलब्ध सिंचन क्षमतेचा पूर्ण वापर केल्यानंतर सुद्धा भविष्यात जवळपास 85 ते 90% पिकाखालील क्षेत्र हे मान्सूनच्या पावसाळ्यावर अनियमिततेवर अवलंबून आहे। विदर्भातील पूर्णा नदीच्या खोऱ्यातील उपजत खारपान पट्ट्यातील शेती ही तेथील शेतकऱ्यांसाठी एक मोठे आव्हान आहे। या खारपान पट्ट्यातील समस्या या इतर भागांपेक्षा अलग आहेत। त्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे अत्यंत गरजेचे आहे। विदर्भातील या खारपान पट्ट्याचं व्याप्ती म्हटलं तर या पट्ट्यामध्ये अकोल्यात 1.94 लाख हेक्टर एरिया याच्या खाली येतो। त्याच्यानंतर अमरावती येथे 1.78 लाख हेक्टर, बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळपास आपण 1.02 लाख हेक्टर या जिल्ह्यांचा समावेश असून या जिल्ह्यांमधील कमीत कमी 16 तालुक्यातील सुमारे 70 लाख हेक्टर पिकाखालील जमिनीचा समावेश या खारपान पट्ट्यामध्ये येतो। या जमिनीची सुमारे 15 लाख लोकसंख्येच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यामुळे आपल्याला येथे सिंचनाचा जास्तीत जास्त वाढ कशी करता येईल याबद्दल विचार करणे गरजेचे आहे। पूर्णा नदीच्या खोऱ्यातील जमिनी या बेसॉल्ट खडकापासून तयार झाल्या आहेत। यात उत्तर व मध्यवर्ती भागात भूगर्भातील पाणी सुद्धा खारवट आहे, म्हणून याला खारपान पट्टा असे संबोधले जाते। या भागामध्ये प्रामुख्याने कापूस, ज्वारी, सोयाबीन, तूर, हरभरा ही पिके घेतली जातात। या जमिनीची भौतिक गुणधर्म म्हटलं तर ही अतिशय काळी, कसदार, कमी निचरा होणारी व मोठ्या प्रमाणात आकुंचन व प्रसारण पावणारी अशी जमीन आहे। या जमिनीची मुख्य समस्या म्हणजे या जमिनी क्षारयुक्त आहेत। या खोऱ्यातील पाणी ओलितासाठी उपयुक्त नाही व या पाण्याने ओलित केल्यास जमिनीच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मात सुद्धा बिघाड होऊन त्या जमिनीची उत्पादन क्षमता घटते। यावर उपाययोजना म्हणून मृद व जलसंधारण विभाग, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील शास्त्रज्ञांनी येथे एक प्रयोग केलेला आहे। यात पावसाचे शेततळ्यात गोळा झालेले पाणी व भूगर्भातील पाणी यांचे एकत्रीकरण, ज्याला आपण कंजक्टिव्ह युटिलायझेशन म्हणतो, याचा वापर करून कपाशी, तूर, हरभरा आणि सोयाबीन या पिकांच्या उत्पादन वाढीसाठी आपण एक प्रयोग केलेला आहे। तळ्याचे पाणी 70% आणि भूगर्भातील पाणी 30% या प्रमाणात एकत्र करून जर आपण पिकांना दिलं तर त्यामुळे पिकांच्या उत्पादनात वाढ आढळून आलेली आहे व तसेच जमिनीवर सुद्धा या प्रयोगामुळे जे आम्हाला आढळून आलेलं आहे त्याप्रमाणे कुठलाही दुष्परिणाम दिसून आलेला नाही। म्हणून शेतकरी बांधव या खारपान पट्ट्यातील शेतकरी बांधवांसाठी एक निवेदन आहे की त्यांनी या पद्धतीचा पाणी वापर करून जास्तीत जास्त जमीन सिंचनाखाली आणून पीक उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करावा। धन्यवाद।